जम्मूलगत असलेल्या पठाणकोट शहराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचं पथक तैनात आहे। काल सांबामध्ये ड्रोन आढळून आल्यानंतर पठाणकोटची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। जम्मूला लागून असलेल्या पंजाब राज्यामधल्या पठाणकोट जिल्ह्याला पाकिस्तानकडून जे आहे ते टार्गेट करण्यात आलेलं होतं, कारण पठाणकोटमध्ये सुद्धा आर्मीचं एअरबेस पाहायला मिळताना आपण पाहतोय की पठाणकोटच्या काल भागामध्ये सांबा सेक्टरमध्ये ड्रोन जे आहे ते पाकिस्तानी ड्रोन आढळल्यानंतर पठाणकोट शहराची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की शस्त्रधारी पंजाब पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या संशयित गाड्याची तपासणी जी आहे ती शहरामध्ये केली जाते आणि संशयित गाडी जर आढळली तर त्यांची तपासणी करून आपण पाहतोय की त्यांना शहरामध्ये सोडलं जाते। मात्र जर कदाचित संशयित गाडी आढळली तर त्यांचा पण पाहतोय की पंजाब पोलिसांकडून या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते। वाहनामध्ये डिक्कीमध्ये काय आहे का याची सुद्धा खातरजमा केली जाते। पठाणकोटमध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या पठाणकोटमधल्या खरं तर एअरबेसवरती सुद्धा दहशतवादी संघटनांचा हात होता। मात्र त्यानंतर पठाणकोट शहराला जे आहे ते पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलं आणि पण पाहतोय की त्यानंतर सध्या पठाणकोट शहराची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पंजाब पोलीस अलर्ट मोडवरती आपल्याला काम करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंजाब।